नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हाला महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी शीतल तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते. तर आज आम्ही आलोय बघा गावामध्ये शंकराच्या मंदिराला दर्शनाला. दर्शन झालं छानपैकी आणि आता म्हटलं जाता जाता ज्वारी आपली किती झाली मोठी ती बघावी म्हटलं, कारण ज्वारी पेरल्यापासून पहिल्यांदाच मी आले इकडे बघा. हे घेऊन आले, ते गेलेच पुढं. आम्ही इकडचा निसर्ग किती सुंदर आहे हा तुम्हाला दाखवते. हा बघा, हा कांदा बघा किती मोठा झालाय कांदा. एकसारखं बघा हे वावर आहेत. हे बघा ज्वाऱ्या. संध्याकाळचे 5-5:15 वाजलेत बघा. आता सूर्य अजून भरपूर ऊन आहे. चला तर तुम्हाला पुढचा निसर्ग आमची पिकं दाखवते. आमच्या गावातील यांचा कांदा आहे, चुलस धिरांचा. किती मोठी पट्टी आहे बघा, पूर्ण एकराची पट्टी असले का ते. आणि ज्वाऱ्या पण असा मोठ्याच्या मोठं कणीस झाले बघा, निसवायचा सारखी बघा कणीस आले. जवळून दाखवते कणीस तुम्हाला. हे बघा ज्वाऱ्या केवढं कणीस पडले बघा. हे अजून चिकात आहे, अजून दूध पेते. हे आताशी दाणं फुलायला लागलेत आता. हे चला आता हे पण आमची ज्वारी नाही आहे. आपण आमच्या ज्वारीकडे जाऊया. कांदा बघा बनाय झालाय. केवढे मोठे कांदे झालेत बघा. हे खूप अगोदरची लागवड आहे ही कांद्याची. हे बघा कांदे, हे 4 पात आहे का नाही. बघा तिकडचा निसर्ग बघा कसा दिसतोय. खूप दिवसातून आले मी इकडं. मला नव्हतं वाटलं इतकं छान इकडं वातावरण असेल, हिरवंगार असं भारी आहे इकडचं, आहे ना. आमच्या तिकडची घरं पण दिसतात बघा. बघा घरं दिसत आहेत. चला ते गेले त्या, आपण जाऊया मागं मागं त्यांच्या. खरं तर मैत्रिणींनो, इकडचा गहू इतका म्हणजे एक नंबर गहू साधलेत का नाही. प्रत्येकाच्या इकडे बघा तिकडे गहूच एक नंबर गहू आहेत. आणि त्या ज्वाऱ्या पण अशा काही बरे आहेत त्या ज्वाऱ्या, अशा काही पण लय खराब नाही त्या. हा लय वाढली आपली ज्वारी. पण हे अगोदरची आहे का? होय आपली मागची आहे. तर चांगले झटके दिसायला लागले. होय ना. आणि ही अंकुश भाऊची ही माग ज्वारी. ह्यांच्याला काय काळ काय हे आहे का? होय होय ना. बघा ही ज्वारी आमची. हळू अजून आमची ज्वारी पिशातच आहे. अजून काय म्हणजे त्याला असं दाणे सुटले नाहीत, पण येईल काहीतरी वाटतंय.
ही बी सेमच आहे पिशात, पण हे जी जरा एक हप्ता म्हणजे 8 दिवसाचा फरक आहे हे आमच्या आणि ह्या ज्वारीमध्ये. बघा ह्यांचे, बघा ही बघा ह्यांचे दाणे असे बाहेर पडायला लागलेत ज्वारीचे. म्हणजे हुरडा भाजायच्या थोडंफार रंगात हे आलेले आहे ज्वारी. आणि आमची अजून पिशात आहे, तुम्हाला खाली उतरून दाखवते. हे बघा आमचे अजून त्याला नाही काय, त्याचं दाणे पण बाहेर आलेले नाहीत आणि काय नाही. आत्ताशी फुल पेत आहे आमचं ज्वारी, पण होईल काहीतरी होईल, असं काय वांझं नाही जायचं असं वाटतंय. दरवर्षी आम्हाला एक 15-16 पोती होतात ज्वारी वाढवून करून साफ करून. ते एक 5-6 पोत्यात होईल असं वाटतंय. तर पूर्ण एरिया तुम्हाला राऊंड करून दाखवते बघा, किती दाट म्हणजे इकडं हे आहे पिकं इथे. कुठंही असं मोकळी जागा नाही. हा बघा पूर्ण पॅक आहे. इथं थोडंसं झुडूप आहे. हे बघा ज्वाऱ्या इकडं म्हणजे सगळ्यांच्या ज्वाऱ्याच असतं. त्या लांबडीवरचं रान असल्यामुळे काय दुसरं पिकं ही करायला म्हणजे जास्त जमत नाही. जवळच्या रानातली पिकं करतात. हे बघा ज्वारी. आणि हा बघा कांद्यांचे प्लॉट, हे पूर्ण कांद्यांचे प्लॉट आहे. ते वरचं आहे ते गहू दिसतोय आणि त्याच्या पाठीमागे ज्वारीच आहे. पूर्ण पट्टीची ज्वारीचे, जास्त करून ज्वाऱ्याच आहेत बघा इकडं. कीर्तन बघा चालू झाले. आमची यात्रा आहे महाशिवरात्रीच्या 4थ्या दिवशी आमची यात्रा असते. नागाची कुमठे ह्याची बुधवारी गुरुवारी यात्रा आहे आमची, त्याच्यामुळे पारायण बसले. पारायणाचं कीर्तन चालू झाले बघा. आता पूर्ण गावातला आवाज घरापर्यंत येतो, एवढा मोठ्या स्पीकरने आवाज असतो. आणि ह्या झाडांच्या पलीकडेच आहे मंदिर आहे मोठं महादेवांचं. तिथं आम्ही गेलेलो आत्ता दर्शनाला, दर्शन घेतलं छानपैकी. आणि आता म्हणलं घरी जाता जाता हे म्हणले ज्वारी बघता का आपण केवढी झाली आहे. आता पाणी दिलेले 15 दिवस झाले बघा, भडाळे पडले त्या. एखादं पीक आपण जर प्रेमाने लावलं आणि त्याचा चांगली प्रतिसाद भेटली तर छान वाटतं ना. असं ह्या पिकाचं प्रत्येक आहे. आपण आपलं खाल्लेलं चालू आहे कांद्यातून. एका सरीने चाललं म्हणजे काय नाही होत, मोडायचं नाही काय नाही. तुम्हाला कांदे दाखवते कोणत्या पट्टीचे कोणत्या रेंजचे कांदे बघा. मोठेचे मोठे कांदे आहेत. तर मैत्रिणींनो, कशा वाटल्या तुम्हाला आमच्याकडच्या ज्वाऱ्या, आमच्याकडचे कांदे बागायतही? आवडले का तुम्हाला? आवडले असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मेन म्हणजे कमेंट करा. कमेंट केल्याशिवाय काय काय मैत्रिणी ताई कमेंट करते त्या, खूप छान कमेंट करते त्या. त्यांना माझे व्हिडिओ खूप आवडते ती, त्यांचे मी खूप आभारी आहे. त्यांना माझे असेच छान छान व्हिडिओ बघायला भेटतील. आता मी पूर्णपणे प्रयत्न करेन दाखवण्याचा. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.